तुम्ही जेवलाय ना दोघं बी? हा हा? तुम्हाला शाळेत जायला, तुला बी शाळेत झाली वेळ, ह्याला तू शाळेत सोड आणि परत मग तू क्लासला जा. बर काय हा आता तुला ह्याला काय शाळेत सोडायचंय, तू क्लासला जायचंय, त्याच्यामुळे तुम्हाला टाइम आहे. मला काम आहे, त्याच्यामुळे मला जरा काम आहे, मी जाऊन येईल. बर तर तुम्ही नानाच्या घरी थांबताना हा त्याला त्रास द्यायचे नाही दोघांना बी. नाही. नाहीतर त्यांच्या पोरांसंग तुम्ही भांडत. नाही आता मी त्यांच्या सोडायचं म्हणून त्यांची भांडणं माझ्या उरावर यायची. नाही असं काय करणार नाही ना? नाही नाही ते गेल्यासारखी भांडणं माझ्याकडे आणू नका. नाही काय ही लय आगाव एकतर ही भांडणं आणतो. काय द्या भांडणं आणू नको. काय हा त्यांच्या पोरांसोबत नीट खेळ. बर बर चल ह्याला शाळा सोडची ना थोड्या वेळाने. हा ध्यानाने हा नाही तर बच्चन खेळत. नाही चल मग. पोरं कुठे गेल रे? गेले शाळेत. काय काय तू सकाळी उरकून नाही दिलं का लवकर? उरकून दिलं लवकर. कोणाला नाही लवकर आणि तू उरकलाय का? चल जायचं नगरला आपल्याला. काय करायचं नाही. ते आज तू पैसे काढून घेऊन तेवढे. काय संबंध? काय संबंध म्हणजे? काय लागायचं नाही पैसे. म्हणजे तुला माय पैसे काढायला जमत, तू पैसे काढायचे म्हणलं लगेच जीवार येत. तर तू माय पैसे मग ठेवले. माझ्याकडे पैसे नाही तर मला सध्या काय लागत तुम्हाला पैसे आता? बाबा का मला पैसे लागते सध्या माया मागे लय घेऊन घेऊन. का बरं? मला ठेवायचे मला लागत. अरे ते 40,000 रुपये काढू, मला जरा काम आहे. उलटा अजून त्यात टाका तुम्ही. 5-50,000 टाका म्हणजे लाखभर रुपये होते कशी तरी. अरे मला जरा एक जणाला द्यायचे पैसे, कुणाला द्यायचे तुम्हाला? जरा अर्जंट एक जणांना लय मागितले पैसे, त्याला नाही द्यायचे. बुवा, आपण नाही देणार पैसे. तुला द्यायची का नाही? नाही. तू जर इथून पुढे मला रुपया जरी माहितला ना, मग तुला सांगतो. मी 40 नाही देणार. 10-15,000 रुपये. 10-15 हजारांनी काट नाही होत. मग काय तुमची इच्छा आहे काय सगळे द्यावं म्हणून मी देतो. अरे 40,000 रुपये लागले, मला 40-50,000 रुपये देते का नाही तुम्हाला सांग. त्या लाडक्या बहिणीचे पैसे एवढे आले, कुठे जाळायचे का? ते किती पैसे असले? काल अकाउंटचा मेसेज आला तर मला काहीतरी 52 का 62,000 का 52,000 एवढा नाही 72. हा मग त्यातले 40 ते 50,000 मला दे. मग 40-50 आले काय तुम्ही 72 म्हणलं? मग तुम्ही हुशारच लागून गेले. केवायसी बंद करून टाकीन. कस काय पण करतात? हा बंद नाही होती केवायसी. तुला द्यायची की नाही गुढी? एकच मिनिटात सांग. हा बघू उद्या बिद्या. उद्या बिद्या नाही, मला आत्ता लागत राव. मला एक बायल ते बायल म्हणे एक माणसं. भयाला अरे बायल नाही, त्या बायांचे पैसे द्यायचे कामवाल्या. मग असं म्हणा ना. हा काम आले माया काय बायाला काल द्यायची म्हणजे एका बायाला काय काम आहे पैसे द्यायचे? ते कामवाल्या बायाचे पैसे द्यायचे, तिचे जरा अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे तू ते पैसे दे. आणि मग तुमची जायची. एक काम करू, फोन पे ला मारून घेतो मी इकडे. मार मग 50,000 रुपये पाटक्यास मार. टपक्याने मार राव, लय उशीर नको करतो. एक तुम्हाला सोडायची लगेच समोर. तुम्हाला रेंज नाही. आता तो मोबाईल रेंज नाही राहायची, त्याच्यावर 9 डबे घासलाट पडन, त्याचा जाळ होईल. रेंजच नाही ना. बर बर चालतं, नंतर बघू नंतर चल. गडी भरची टाकी ती. मला ना ऐका ना, तुम्हाला देते मी पैसे, पण मला ती साडी आवडली एक नगरला, तेवढी घेऊन जाताना. ते साडीचे पैसे मला 50 देऊन एक्स्ट्रा पैसे द्यावं लागते. काय अहो? पैसे नाही एक तर माझ्याकडे. चला काय नाना काय इकडे काय आला? अहो ही पोरं सांभाळा थोडा वेळ. काय म्हणजे पोरं सांभाळा. हा मला जरा काम आहे, मी आले जरा बाहेर तुझी जाऊन. पोरं मी का सांभाळू? सांभाळा. मग काय संबंध माझं तुझ्या पोरांना सांभाळा? अहो सांभाळा तर. अगं पण मी सांभाळू का? मला जरा काम आहे आपण बाहेर राहू दे ना, काय तुला काय तर ए बाबा, मी का पण माझ्या लेकरं तिकडे शाळेत घातली, इकडे लोकांची लेकरं काय अरे पण यायला तर दुपारपर्यंत राहते ना तिला येऊस तर. काय आपले ते काय आपले? शेजारी काय न लोकांचे काय लय वेगळा विषय. अहो नाही ना, मी नाही मला सांभाळत. थोडं काम आहे, मी बाहेर जाऊन आले. ए, मला पण बाहेर जायचंय. मला बाहेर जायचंय. काय मला काम आहे नगरला. थोडं जायचं. उशिरा नगरला जावा. जायचं का आपल्याला? नगर जायचं पण 10-5 मिनिटं पोरं सांभाळाने काय होणार आहे? अहो दुपारी परत शाळेत जाणार आहे, 12 वाजता अरे शाळेत त्यांना जाणार कळत नाही पोरांना शाळेत जायचे. तू काय आहे नाही तर मग सांभाळ त्यांना, कुठं खायला घालायचे तुला? आणि मग मी काय करू? अरे राहून तुझ्या मी पशी नाही सांभाळत. येते. काय होतंय आता थोड्या वेळ सांभाळल्यावर. कोणाची लेकर सांभाळायची? कोणाचे लेकर सांभाळायचे? काय संबंध माती? ए बाई जाऊन दे बाबा, जा घेऊन तू. काय नाही काही नाही जा घेऊन तुझी म्हणजे. माझा संबंध काय आला पण तुझी लेकर अहो थोडा वेळ सांभाळा म्हणलं तुम्हाला. काय संबंध? काय संबंध म्हणजे तू बाई 10 वर्ष तुमचा नवरा सांभाळला मी तेव्हा. काय 10 वर्ष माझा नवरा सांभाळला? मग काय माझ्या जवळ आता माझा नवरा कुठे गेलता 10 वर्ष सांभाळायला? सांभाळाय तुम्हाला नाही माहिती. काय भानगडी? काय हे 10 वर्ष सांभाळायची काय भानगडी? 10 वर्ष काय सांभाळायची मला? सांगाय ना होय तुम्हाला काय देतात. अरे 10 वर्ष म्हणजे ते शेजारला होती ना, मग आपलं कधी मध्ये चहा पाणी जेवण खाऊन व्हायचं. असं व्हय. हा. चहा पाण्याला जात होते ती काय 10 वर्ष सांभाळला मी. सांग काय पोरं काय म्हणते ते, पोरं सांभाळतात. घ्या थोडा वेळ सांभाळत, तुम्ही बसा नाही तर. बरं मी सांभाळी तू मग आता. ए सडक्या काय
काय झालं? जायचं इथं म्हणले का नाही? नाही आता कॅन्सल जाऊन दे पोरांचं काम आहे शाळेचं दादा करतो. तुम्ही इथे थांबा काय ए, निघा तुमची आई सांगा ए कुठं अरे ते आपलेच सांगा येते की तुम्हाला काय सांगाय तोंड नाही आपलीच होय. म्हणजे काय तुम्ही पाहिलं केलं काय साडकी आहे आपल्याचे करून बघाडी बसून घेता काय बोलू लोकांची कसं लेकरं नाही. काय अरे जसे आपले दोन तसे हे बी दोन आपलेच येत असं म्हणतोय मी ती सांभाळीन ना तर तिचा नवरा नाही तर ती तिला कोण तिचं कोण नाव रे? किंवा एक माणूस येतो तिचं नाव नाही काय तिचं भाऊ इथे भाऊ ठीक आहे मला काय माहिती कोण मग तिचा भाऊ सांभाळीन तिचं भाऊ इथं राहतो काय आता भाऊ इथं राहतात का आता मला काय माहिती कोण राहते आपण मी आहे ना तू काय काळजी करते तुम्ही काय करणार खरपाट तोंड्या काय करणार ए काय? डांगरी आहे, काय अरे करणार काय अहो, करणार उठून बोला पोरं सांभाळा अरे काय? पोरं सांभाळायला हे काय राहते गडी बरं हा. खेळते ना एवढं थोडा काय वेळ विषय? त्या सांभाळायला काय त्याला होतं काय तू नुसतं? काय मोकर लोड घेते काय म्हणता आमस हा त्याला काय मी सांभाळी तू गडी बरं तुम्ही सांभाळ हा इथं घरची लेकर सांभाळले तरी साडकी हा तिथं मला नेऊन घालायला तो आणि तिकडे गावात कोळपतो तू बोकळ तू हिंडतो इथं लेकरांना शाळेत सोडायचं म्हणलं पप्पा पप्पा करतात ते आणि अरे मग लेकर शाळेत सोडित तिने नाही सांभाळलं का मला 10-15 वर्ष त्याच्यामुळे मग आता एक 10-15 10-15 वर्ष तिने सांभाळलं का इथं गुखात होता ना तू तिकडे कुठे गेला होता सांगाव ना खरं काय ते तुम्हाला तोंड नाही का बोलायला गेलता तिच्याकडं हा 10-15 वर्ष 10-15 वर्ष अरे म्हणजे देवा. अरे इकडे पाय पळू नका तिकडे लांब बाई अरे नको, पोरं ठेवू आहेत. नका रे तुम्ही तसं पोरं आहेत ना. अजिबात भ्यायचं नसतं. आपलेच पोरं आहेत आपली म्हणजे नेमकी अरे मायाचे तर काय मग आता काय सांगू कुणाचे कुणाचे ते असले कारस्थान करत काय साडक्या तुला काय प्रॉब्लेम झालाय काय पण नाही चप्पल कुठे चप्पलच सापडा ना मला कुणाचे आहेत ते पोरं आता ते थिटेची थिटेची थिट्या हम्म. इथं कुठं थिट्या आला मग ती काय आहे. माहिती तुम्ही मला सांभाळले 10-15 वर्ष हा तिला सांगतो मी मी गपचीप. गप्पशच येत नाही तरी काय झालं तुला आता थांब ना जरा 2 मिनिटं काल मोकार तुम्ही पेटी बसा ती रान मोकार घेण्यान देण्याचं म्हणजे काय पण चाललंय सांभाळतोय ना पोरं आता तू बी लगेच सुरू होई सांभाळा मी आले जाऊन तू कुठं चालली माझं काम आहे जरा अरे काय मी जरा पण मग याला शाळेत नाही पाठायची मीटिंग होती मला जरा बायको मी आहे का ती आहे कोण आहे बायको कोण आहे हा? तिला अरे, विचारतो तर काय? तिला तुम्ही विचारतो बायकोच्या लाथा हा? खाताय तिला विचारतो का कुठं चालली काय करती आ कशी करती तू बघतो का ए साडक्या आ? अरे तुम्ही नका भिवला का लय पोरं भेटतात तुम्ही बघितलं ना? इकडे इथं या जाय ना घरी घेऊन इकडं कुठं आली बोंबलत मी जाऊ घरी इथंच राहते ना ते तुला काय करायची करून घे कस करायचं इथं ते पोरं माय येतात, मग कुठं जाते काय संबंध इथं राहायचं काय मग परत म्हणले काय माय मायच येतं गेलती पैदा करायला अरे जग जाय रे ती किती आहे इकडं गेलती पैदा करायला भेटलं का कवा गेलती थांब पैदा थांब करायला? थांब तिथे आहे. दरिद्र्या? तिथे वाज नाही जाऊ दे मरू दे. ही बाईक कोणाची अरे, सडकिया कवा गेलता तिकडं आणि मग तुम्हाला माहित नव्हते काय अजून मला काय माहिती म्हणजे यार, इकडं लपडं एवढा काय माहिती पोरं नाही. झाल्यात राव याचे आणि तुम्ही काय डोळे दाखवून होते काय आणि काय अंतर तरी काय आहे तुमचं कुठं निघायचं इथं तुम्ही राहायला आणि पाठीमागे ती कुठं राहायला निघायचं तुमच्याकडे हा न जातो ना काय टेन्शन काय अडचण हा नाही मग तेव्हा. तिकडं तर काय राहायचं ती तिकडे काय नोकरीला आहे, उलट माय आयुष मला चालत सांगा, हे काय घडलं चाय काय? बी आधी कसं काय घडलंय असं कसं काय माहित झालं तुम्हाला आज कसं काय बाबा अहो हिला पोर तीच मला गडीभर सांभाळीला म्हणलं 10-5 मिनिटं मग ती काय लय बारीक आहे तेव्हा बस हा बसले असे तुला काय प्रॉब्लेम आहे ए मला नाही शिकवायचं का बरं नाही शिकवत झालंय काय नेमकी तुला असं बावटन न करू काय संबंध तिचे मी लेकर सांभाळायचा ती मला सांभाळ घे एवढे दिवस ही फोड कशी झाली वहिनी इकडे मी काय म्हणतोय मला सांगा त्याला काय कळतंय त्याच्यातलं एवढं पण फोड कशी झाली पोरं त्याची म्हणजे आता थोडं सांगत आहे नाही, ना आता तो सांगतोय पण ही सुरुवात कशी झाली याची ते काय ती सांभाळायला घेऊन आली 10 वर्ष सांभाळलं म्हणली माझ्या नवऱ्याला आणि मग काय चुकी आहे राव आणि काय अजून मारून बरं का नको, आता बुक्कीच घालली एखादी आपण तुम्ही येते बुक्की घालणार आहे मला काय बुक्की घालणार आहे म्हणायचंय? काय करणार आहे बुक्की घालणार आहे मी जाईन बरं का अशी नाही जीव दे अरे सडक्या बायाच्या मागे हा? बाया अजिबात नाही राहणार आजपासून अरे बाई नाही नाही मला राहायचीच नाही इथं. हिच्या हिच्या नादीत नाही लागली दररोज हिचा मार भाऊजी घ्या यांना. कर नको नको. झालं बाई ह्याच दोघा नवरा झोपली आता मी तर मध्येच राहिली. का आणता म्हणजे जोडीदाराने एवढं मोठं कार असेल काय केलंय? उभा केली माया मोर आणि ती काय आज उभा केली म्हणते का? आज check काय? वहिनी मग गावाची तुम्ही सुधी
10 वर्ष झाली ना मरण ना त्यो आम्हाला झालं बायको आहे, ते हे दोघं जमत. मरण ना तुम्ही गबासा चार कोणी सांभाळायची तुम्ही गबासा तुमची घरची अहो आम्हाला काय झालं माहिती आहे का दुसरी बायको आहे त्या शेजारी ठेवली तिला काय कमी आहे का तिला नोकरी आहे, 20-30 एकर जमीन आहे तिला काय कमी आहे? काय बोकाटी बांधायची मग तिचं ती बघत तू काय लोट घेते पण तुम्हाला काय एवढी जर तुमची तुम्हाला अडचण काय यांची? तो भागलं नव्हतं का तिकडे गेला अरे पण हुकत चुकून होतं ना सगून असं हुकून चुकून होतं काय वैन मला एक सांगा राव तुम्ही काही गोष्टी समजून कसं नाही घेत काय समजणच राव आज हे पोरं केवढं 10 वर्ष आणि मग काय करू? पोरं राहिले नाही काय करू मग तुमचं तुम्ही म्हणणं काय करा इतके दिवस कुठं होत्या तुम्ही एवढ्या अहो, शेजारी इतके तुम्हाला दिवस कळालं नाही गेलते मी त्याची मंडळी इथं राहती पोरं राहते दिंडीत गेलते त्यांच्या पैशातून आम्ही जरा जरा काय- माहेरात महिनाभर याच्या पायी मग गोळ वाढला ना ह्यो. अहो हिचा पगार मी दोन्ही घरी उडतो हिला काय माहितीये कुठं पैसे कुठून आणतोय कुठून काय करतोय अरे मला काय माहिती साडी काय तू कुठून पालथा पडला कुठून आणले अरे पण तुला प्रॉब्लेम काय आहे? मला सांग अडचण काय आहे तुला तुम्हाला पोर आहेत हा. तिला पोर आहेत प्रॉब्लेम काय फक्त एकच नवरा याच्या पलीकडे काय हा, प्रॉब्लेम तुम्हाला काय अडचण आहे याच्यात मला वाटून. तिथं गाडी नाही इथं. अरे पण जसं 10-20 वर्ष चाललंय तसंच पुढे चलून देऊ काय संबंध आता काय करून झालं द्यायचा? 22 वर्ष चेअरमन चालून यांनी नाही केलंय देणार. काय फक्त 10 मिनिटं मी म्हणतो तासभर पोरं सांभाळायची होती याच्याहून उद्योग वाढ काय रे मग याला साडीला किती? काम नाही उद्योग वाढी तर तू सांभाळायची नव्हती या अरे मी सांभाळतो पण हे थांबालाच गेलं ना हे ऐका ना सांगा खरं सांगा खरं अडचण होती मग कवर पण ठेवायचं हा यांनी तरी कवर सण करायचं जाणून बुजून हा. आम्हाला होतं माहिती पण यांना बी काय कमी आहे एवढं काय घ्यायचं समजून जाऊ दे आता काय झालं नाही आता काय करताय मग? आता काय तुम्हाला करता अक्कल शिकवायला काय आले, देशील ती? अक्कल द्यायला आले नाही नाही मग आता काय मिठ करायचंय का वाढतं करायचं आता पर आधार आधार कार्डापासून कुपनापर्यंत नाव आहे मग तिचं आता त्याच्यामुळे कुठं आता काय नाव राहिलं आता पुसत काय असतं? पुसत असतं आता का? हा तुम्ही ना तू बावट पण नको करू काय गोष्ट तुम्ही याला ऐकत जा जीव मारलं काय तरी नाही पुसणार पुसायचं. नाही पण तिचं कुकू पुसन एवढं खरं आहे. काय तुम्हाला मारशील हा इथं खाटा घेईन ना का बर मग का मग तिचा नाही ना माझा नाही का बर असं कसं तुला असं राहून कसं होईल देते. मी असताना कारण काय पण कारण काय तो मारायचं मला कारण काय ती जाऊन मग केस दुसरी करी बायको कसं काय केली मी तो केस करीन कोण मीच केस करीन तुला जातमध्ये बसवीन पण आम्ही मला साक्षी- नाही विचारता तू दुसरी बायको करून 2 पैदा केलेत म्हणून कोण वा. अशी कोणता इतके दिवस झोपले तर म्हणून नाही तुम्ही होत. एवढले पोरं मोठाले होतो नाही होत ना नाही आता होत. काय ना मी इथं खाटा घेईन कोणाचं खाट घे तुला आम्ही सगळेजण फिरू कोण बघ ते मला हा दम आहे का दम होय? दम आहे? कोण कोणाला पुरीन माहिती का कोण कोणाला पुरीन माहिती ना? कपडे पाहतील का कसं हाणतो राव कोण नवऱ्याला? हा. एक तर मग आलता झटका परत या दुसरा झटका आले. गावात ना आला होय, उगाच होय, केलंय. होय, ह्या बिचारीला मानावं लागेल त्याच्या अंगाला सुद्धा हा. तिच्यात दम पाहिजे ना तिला काय कळालं झालं? कळालं ए तरी साडक्या तिला काय चुक तरी वाटलं का तिकडे गेला इथं नाही 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 इथं हे आता कर. तिकडे गेलं तुम्हाला रुतलं एवढले कुठे गेलं तुम्ही चाली बॉम्बला तिकडे अंगावर माणसाच्या तुम्ही जा त्यांच्या हाणून अंगावर. हाणून जायचा तुम्ही पार किती समजदार बाई म्हणावं लागेल तू नीट राहा चुकबी कोण तू मा नेटरायचं काय संबंध मग आला तू आणि मग कार्यक्रम मिटला घटस्फोट घेऊन कोण? टाकू घेऊन तर बघ ना घटस्फोट आणि मग तुला तू- इथं खाटा ए, घेऊन तुला असं नाही जमत राव थिटेला असं नाही मग करायचं काय माणसं सांग बरं तुम्हाला कामाचं आडवे आहेत का काय ओय सरळ वाढत जरा. काय सर मध्यस्थी माणसं तरी ऐक थोडंफार पैसे आली आहे तिथं सांगायला नाही तुम्ही असं प्रत्येक जमलं बरं नाही. मग तुम्हाला मारायचं बाबाला म्हणती बघितले का? नाही तुम्हाला मारायचं म्हणती तुला राहू न द्यायचं नाही बरं तुला कोर्टातच जायचं नाही तुला घटस्फोट घ्यायचं नाही मग 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 करायचं नेमकी काय? तुझ्या डोक्यात गणित काय मग काय याला मारित काय ही बाय आहे ना हिच्या घरी पाठ ठीक आहे तिथं घर आहेच मी माझ्याच घरी राहणार आहे, इथं नाही राहणार नाही नाही ओ वहिनी ती काय ह्या घरात थोडी येणार आहे तिथं. मी माझ्याच घरी राहणार आहे मग ती केस करीन अहो, ती आपली त्यांच्या घरात येते केस करीन तुमच्या हा. काय वांदी होती आणि? दम येतात केस करायला काय आलं केस जाऊन दाखवचं काय जाऊन दाखव ना केस करायला आणि केस करायची गरज ए, ती कामच तिथं करती मला नका फुगिऱ्या शिकू तुम्ही हा. 20 एकर नावची केलेली सुद्धा तुम्हाला तपास नाही ती ती आपल्या वावरात राहते तिचंच वावर आहे ती आपलं नाही त्यांचं जे वंडाची ताकद आहे. त्यांच्या जीवात जागात तुम्ही मोकार आपलं घ्या समजून कुठतरी मस्त आहे घरात. आई 70,000 रुपये पगार आहे तिला काय डोकं लावती खूपच बाबा सांभाळतोय देख. नाही, नाही. right आहे. बरं ही मी- काय कर? काय? कर तू आज जा. इतके दिवस खायला बरं गोड वाटलं त्याला एवढं क्विंटलचं पोतं केलंय पण ते आखलीचा भागच नाही नाही ना काय उपयोगाचं नाही ती. कसं सांभाळता अरे काय इलाज आहे रोज आता उठल्या बसल्या चपलाने मार खायचं अरे तिकडं चपला राहायचं नाही आज ना पिटली ती त्याच्यामुळे मार खायची पळी आली बरं 4 माणसं नाही तर मार मग खायची बरं, वेळ चल आली. आता साहेब तुझा हा तुझा आता. पोरं. आई, मी उसऱ्यांना हा, सांगा, मी माझं काम तुला- लागलं मी तर. चाललो तर घरी मला घरात गेल्यावर मारीन काय कुठं चालली चालेल, मी बाहेर येते. कुठं जाऊ द्या जाऊ द्या हा जा 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 ऐका वहिनी, ते पोरं बरं का ते पोरं आम्ही सांभाळतो सांभाळा. तुमच्या आमचे बरोबर ते बी बिनधास्त सांभाळा. अरे भाई सांभाळा तिथे. आमचे बसून घेऊन द्या ये. मला. हा जा बसून देऊ हा, मला. जा 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 बघितलं जा का? जा असं पाहिजे ना. हा, जाऊ दे चला आपलं चला आपलं चला घरी. आपलं चला चालेल, ती नाना गेली चल, राव, तुम्हाला आहे ना? ए, नाना- चला चला होय. चला त्याला आडवं राव.
काय कुठं चालली अरे थांब, इकडे 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 अरे थांब कुठं चालली माझ्या आईच्या मागे 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 मला राहायचं तुमच्या कुठं चालली बावळट आहे का तू घरी. आईच्या घरचं अरे जाऊ दे एक बायको केलं काय फरक पडतो ए बाबा जळ ना तिकडं मग अरे मग जायला तू राहायचं नाही का जाऊ दे. आता काय दुसरा नवरा करणार आहे का मला नवरा नाही करायचा काय नाही मग? करायचं राहते तिकडं माझ्या आई. कोण आहे तिकडं माझ्या आई तिथं भागणार आहे का तू हा बाग अरे खायला महिन्यातून 15 किलो मटण खाती आम्ही 15 किलो वागाळ होता खायला म्हणे तुम्ही. वांगड होशील हा, तिकडं होऊ दे. आई खारी खोबरं वांगाळ होती ती. थेट त्याला कुठं नेती जातो मी बसून देतो अरे तू काय घरमुडी मोकर गपस ना तू जा नाही पण ती आता कसं ह्या माणसाला कसं लावायचं एकट्याला पुढे अरे अरे तू थांब राव तिथे अरे तू काय भाव आहे काल वहिनी, जाऊ दे. मुडी तू काय मकर जात ही कुठे चाललंय बघितलं का हा चला आपलं ती जाऊ दे अरे ही काय आहे? काय हिला वालं? येड्याचं हातात हात बाजार. गुंतला होता काय? त्यांचं काय नाही बहीण भावाच नाते ती देऊ काय नाही हा वहिनी त्यांचं काही राव. टेन्शन नाही बहीण भावानीच राहतात मग? ते काय त्यांचं काय नाही दिवसभर म्हणलं तर काय मी जडा चलवतो त्यांचा हा आम्ही बहीण भावाने राहतो आणि तुम्ही इकडे बायका काय हिडा साडीच्या कोणी बाईक केली ग तुम्हाला तर 10 वर्ष चालू दे एखादी राहिली आणि काय फरक काय फरक पडत आहे? एखादा दिन राहील. येडी कर तू किती वेळा सांगितलं अरे जाऊ नको तू नाही बागायच तिकडे म्हातारीकडे जाऊन उपाशी मी मरशी काम करीन तेव्हा. पुढे कामाला जात तुला तुम्हाला काम होईल अशा हातीला कोण कामाला घेतो हा ते बघन मी माझं काय कसं काम व्हायचं तुम्हाला वहिनी तू गप महाराज नाही बरं का, तुला सांगतो मी मरण मग तुम्ही यासाठी आले काय पंचायती कार्यासाठी चल मागे चल. नको मला नाही. अरे चल ना आहे ना बायको? मला नाही कर मग तू अरे बाबा आहे ना बायको नाही आहे पण ना. जाऊ दे तू 2 लेकरं आहेत तिला जा ना अरे पण नाही पण तू चल तू माझ्याशी. नाही करमत मला नाही. मला दररोज 2 रट्टे खायची सवय लागली ए बाबा जा ना तू सकाळी हाणती दुपारी हाणती संध्याकाळी हाणती अरे तिथे तुला काय अक्कल आहे का नाही अरे मग तू ये, बायको घेऊन चाललो. वहिनी, मग तू इकडे बसून दे म्हणते मला. इकडे होय. का कुठं बसून दे तुला गाडीत नेऊन घालतो नको मला नाही तुमच्या गाडीत जायचं मग काय घोड्या जाती का त्या बाहेर बस गाडीत नाही बसणार आता का बरं तू बायको करतो दुसरीन अरे बघ आता केली दादा त्याला काय आहे? तुम्ही नाही केलं का बाई? बोला होती. कामाला जायचं बघ वहिनी चालू का कामाला जायचं यायचं खोपड तोंड असतो एकदा सांगितलं कळत नाही करतो बरं वहिनी ऐका नाही मला काय जायचं म्हणलं. म्हणायचे, झालं असं चुकून काही गोष्टी कळत काही अक्कल आहे का नाही नाही जायचं मला तू समजत ना जाऊ दे, हाणू नका. माहेरला जायचं बरं कामाला जायचं म्हणलं सेपरेट टमटम लागेल एक पिशील परवडन का त्या मालकाला कामाला कोमल टाक सांगून खरं हा आता काय मग ए, मला जोरात आवाज आता काय खरं सांगायला राहिलं आता सांगितलं बस झालं ना काय आता सांगितलं? बायका 2-4 लेकरं. अरे ते पोर तिसऱ्याचे तसं नाही बाई. हिचा माझी काही पोरं- संबंध नाही तुम्हाला हानती म्हणून तिने केला कुटाणा यांना अशा वयात एवढं पोरं होते काय राव वहिनी, तुम्ही डोकं चालवतच नाही अजिबात. तिला ही कोणची वयाची तिला पोरं कशी दाखवली हा. तुला काय बुद्धी आहे की नाही बरमीट झाली काय तुझी बुद्धी? उगा तुमचा बिचाराला काय मग चोप आहे रपार, सकाळ संध्याकाळ रपार. तो मार खावा लागतो आता उठता बसल्या म्हणून म्हणतो. त्याच्यामुळे प्लॅनिंग केलतो आम्ही चौघ बी होतो याच्यात सगळे होतो आम्ही त्याच्यात पोरा माझी बी नाही तर दुसऱ्याची गेली घरी लागली परत म्हणायला. परत जाईल मला तुला सांगतो. ए, जाय तिकडे आता काय रोग आला यायला येड्या भोकाच्या इकडेच. नाही नाही देतो बसून आता चला जाय आता जाते कधी आता असं नाही खरं कळालं कोण जागा सोडाय मोकळे आता जरा मार बीर कमी करा. आता हल्लं राव काय का नाही आता नाही आता फिरल्याबरोबर टोला टाकला हीच रोजच मारे राव मला आता मी कुठं मारते हो? अयो नाही नाही उठल्या बसल्या हाणते तर खोटं नाही बोलत मी आई शपथ लग्न करीन आता विरुद्ध करून हाय का टाका. हाताचं बरं नाही राव. का म्हणून लग्न करीन म्हणतो काल जेवायला बसलं तोंडात घास मागून बुक्का झालंय काय मी आणि तुझा बाप मला काय म्हणते माहिती का अहो ते बेस ना तेल टाका अरे पण तेल टाकाय सांग ना फटका कोणी कर त्या बघा. कुठं मारते आणि घेते चान्स कटाकट अहो, कटाकट तुम्हाला सांगतो, हे बघ माझ्या अंगावर आहेत ना वळत म्हणून म्हटलं पाटीला. असं त्या नाही बघ काय का तर उठल्या बसल्या ठोक. मी ना देवा शपथ तुला ए, सोडून ते जाईल. खरं आणि याच्या ते नाही. पुढं तरी जीव मारून टाकीन मी वैतागलोय आता एवढं नाटक केलं तरी तिची अक्कलचं जागे वेळ आयला शेवट माझ्या बायकोलाही करायला लावलंय राव मी आणि तुम्ही तरी बी काही काय जाणून नाही तुमची घेत बायको होती काय? मग तुम्हाला माहित नाही का आणि मग तुम्ही हात धरून कसं काय चालले? आता म्हणलं काही करायची पाळी आली तरी त्याला म्हणलं करतो बाबा काही इलाज नाही हिला म्हणलं तू काय रागू नको म्हणजे तुम्ही केलं ना आम्ही तिघ चौघ बी होत्या मग मला काय मारता चला चला बाहेर चला. आम्ही सगळेच एका एकाला टोला टाकायचं का आता? ती हाताला सवय लागली हाती जरा माग बांधून टाकावं लागेल एका पायाला बांधा
तिचा हातच काडी लावून पेट्रोल ओतून पेटून दिला पाहिजे. जाईन तो हात नसताना नुसतं नका उद्या फटके वाढवू. सोडून आहो मला दुसरं काहीच नाही राव, नुसतं तिथे टाका. मला रोज सकाळच्या पारी मारे, दुपारी मारे, तुम्ही मस्त सांगत संध्याकाळी होता आम्हाला रोज. 3 टाइम. आणि नाही. मलाच नाही बरं का, पोरं आहेत ना, पण तुला जेवण अरे ते पोरं व्हायचं शाळेत जातात मारा बिन काय पाय ते नाही इकडून जरी ना असं बघितलं का पोरं व्हायचं रामकृष्ण आहे. चला चला मागे. लवकर. म्हणजे ते घरून आपण म्हणलं ना अरे शाळेत नका जाऊ आजचे दिवस, राहा चला आपल्याला हा. जायचं. शाळा घरी नको. हिच्यापेक्षा शाळा होय, घरी. तुम्हाला अन्न बी कमी लागत असेल अहो. घरात आहे ना म्हणजे मारत जास्त खातात. खाण्याकनिष्ठवाला मानल्यावर आता काय सांगा तुम्हाला, हे बचत आहे रे, हे काय अरे ही बचत नाही, ही वेगळीच बचत आहे. ही चुपून खाती भांडणं करू करू आणि आम्हाला चुपून मारायचं, नुसता मारे. मी का मारलो तुम्हाला अहो थोडी लाज धरा. का असं करते हा तसं करतात. चलो द्या आता. ब्लॉक करून टाकल्या परत असं करू करू. आणि जेव्हा आहे ना तुम्ही तसं करते आणि जेव्हा दुसरी घरी येते ना मग तुम्हाला मग कळत तुम्हाला कळते. तुम्ही हा. तुमच्या घरी नाही आमची घेऊन जाणार आहे, आम्ही काय ठेवून जायला मोकळे तर काय. आमच्या मध्ये नका डवळ डवळ हा नाही चलू द्या रटा चांगला. मी का मारलो तुम्हाला नाही नाही लोकांना सांगा. हाणतो कसं आहे? अरे मग काय काय करता फक्त अंगा असं असं ठोकलं मग तुला जमंग नाटक करते. नाही नाही. हॅलो यार 3 टाइम तर मारी ते. चला 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 आपलं चला